दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव आहे चंद्रघंटा. पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट आणि चांगल्या वृत्तींचे युद्ध होत आले आहे. हे आपल्यासाठी काही नवे नाही. वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात आणि त्यांचा विनाश करतात. अशाच प्रकारे माता चंद्रघंटेचा जन्म झाला. पौराणिक कथेनुसार महिषासूर राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देवलोकावर हल्ला केला. त्यानंतर महिषासूर आणि देवतांमध्ये घनघोर युद्ध झाले. जेव्हा देव हरायला लागले तेव्हा ते मदतीसाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेशांकडे धावत आले. देवांचे हाल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले. त्यावेळी माता चंद्रघंटाच या राक्षसाचा वध करतील असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघंटेची निर्मिती केली. भगवान शंकरांनी मातेला त्रिशूळ, भगवान विष्णूने चक्र, देवराज इंद्राने घंटा, सूर्यदेवांनी धारदार तलवार आणि वाघावर स्वार केले. तसेच इतर देवी देवतांनीही मातेला शस्त्रे दिली. मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले. मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला. अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या. पुराणानुसार जेव्हा भगवान शिव पार्वतीशी लग्न करण्यासाठी राजा हिमालयाच्या राजवाड्यात आले तेव्हा ते केसात अनेक साप, पिशाच, अघोरी साधू यांच्यासह लग्नाला आले. ती अनोखी वरात पाहून माता पार्वती बेशुद्ध पडली. त्यानंतर पार्वतीने चंद्रघंटा देवीचे रूप धारण केले आणि शिव पार्वतींचा विवाह झाला. जय मा चंद्रघंटा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.